अंबड बसस्थानक महाघोटाळा भाग -2 तक्रार करूनही प्रशासन सुस्त, अधिकाऱ्यांच्या कोडगेपणामुळे तक्रारदाराने व्यक्त केला तीव्र संताप। सविस्तर बातमी भाग 2 अंबड जालना। अंबड बसस्थानकाची मजबूत इमारत पाडण्याच्या प्रशासकीय अट्टाहासाविरोधात तक्रारदार अय्यूब संदलजी सय्यद यांनी पुराव्यांसह आवाज उठवूनही एसटी महामंडळ आणि संबंधित प्रशासनाने यावर कमालीचे मौन बाळगले आहे। एवढे मोठे पुरावे समोर आणून आणि थेट मंत्रालयापर्यंत ईमेल धाडूनही प्रशासनाला जाग का येत नाही? अधिकारी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा संतप्त सवाल करत तक्रारदाराने आता प्रशासनाच्या या ढिम्म भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। स्मरणपत्र देऊनही अधिकाऱ्यांचा कोडगेपणा। तक्रारदाराने सुरुवातीला 11 एप्रिल 2026 रोजी ईमेलद्वारे या भ्रष्टाचाराच्या संशयाची लेखी तक्रार केली होती। त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने 29 एप्रिल 2026 रोजी त्यांनी पहिले स्मरणपत्र पाठवून महाव्यवस्थापकांना जाब विचारला। धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडून आणि महाव्यवस्थापक वाहतूक कार्यालयाकडून ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आली असल्याचे ईमेलचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत। तरीही ग्राउंड लेव्हलवर अधिकाऱ्यांनी यावर चकार शब्दही काढलेला नाही। तक्रारदाराने व्यक्त केली तीव्र नाराजी व संताप। प्रशासनाच्या या उदासीन आणि संशयास्पद भूमिकेमुळे तक्रारदार अय्यूब सय्यद कमालीचे संतप्त झाले आहेत। त्यांनी थेट आरोप केला आहे की जर माहिती अधिकारात एसटी महामंडळाकडे स्ट्रक्चरल ऑडिटची कोणतीही माहिती उपलब्ध नाही तर मग कोट्यवधी रुपयांचा निधी कोणाच्या सांगण्यावरून आणि कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आला? तक्रार करून इतके दिवस उलटले तरीही साधी चौकशी का सुरू करण्यात आली नाही? प्रशासनाचा हा प्रतिसाद न देण्याचा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या कंत्राटदारांना आणि अधिकाऱ्यांना मूकसंमती देण्यासारखाच आहे। जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याची तयारी। सुस्थितीत असलेल्या बसस्थानकाचे फोटो आणि जीपीएस लोकेशनचे पुरावे ओरडून सांगत आहेत की इमारत अजूनही अनेक वर्षे टिकू शकते। तरीही कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी जुनी इमारत पाडण्याची जी घाई सुरू आहे त्याला प्रशासनाचे हे मौन खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे। प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी यावर अधिकृतपणे बोलायला तयार नसल्याने संशयाची सुई आता थेट मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ लागली आहे। प्रशासनाच्या या हुकुमशाही आणि मुजोर कारभाराविरोधात आता तक्रारदार न्यायालयात जाणार की थेट बसस्थानकावर आंदोलन छेडणार? आणि या प्रकरणात मंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रकरणात पुढे काय घडणार? कोणती नवीन कागदपत्रे समोर येणार? हे आपण लवकरच पुढील भागात भाग -3 मध्ये बघणार आहोत।